नमस्कार. आज आपण अशा एका सापळ्याबद्दल बोलणार आहोत ज्यात खरं तर बरेच पालक नकळतपणे अडकतात. तो सापळा आहे डिजिटल डायनिंग ट्रॅप. या भागात आपण ही समस्या नक्की काय आहे, तिची मुळं कुठे आहेत आणि त्याचे गंभीर परिणाम काय असू शकतात हे समजून घेणार आहोत. आता बघा, अनेक घरांमध्ये ना ही रोजचीच गोष्ट झालीये. लहान मूल जेवायला बसतं आणि ताट समोर आल्याबरोबर एकच मागणी येते, मम्मा कार्टून लाव. ऐकलंय ना हे वाक्य? मला खात्री आहे हे ऐकल्यावर अनेक आईबाबांना वाटेल की अरे, हे तर आमच्याच घरातलं वाक्य आहे, बरोबर ना? पण इथेच एक खूप महत्वाचा प्रश्न उभा राहतो. असं स्क्रीनसमोर बसवून जेवू घालताना ते बाळ खरंच जेवतंय की आपण त्याला नकळतपणे जबरदस्तीनं खाऊ घालतोय? चला, याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. आणि ऐका, ही काही फक्त एका घराची गोष्ट नाहीये. आज खरं तर जवळजवळ प्रत्येक घरात ही एक मोठी समस्या बनून राहिली आहे. त्यामुळे अनेक पालकांना एकटं वाटू शकतं की फक्त आपल्याच बाबतीत असं होतंय, पण तसं अजिबात नाहीये. तर मग प्रश्न येतो की हे नेमकं होतं का? यामागे आहे एक फसवा शॉर्टकट. हो, एक असा शॉर्टकट जो सुरुवातीला खूप सोपा वाटतो आणि प्रभावी सुद्धा. बघा, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. एका बाजूला आहे एक तात्पुरता आणि सोपा उपाय, म्हणजे कार्टून लावून दिलं की बाळ शांतपणे जेवतं, जेवण पटकन संपतं, रडारड नाही, भांडण नाही. पण दुसऱ्या बाजूला आहे एक खूप मोठी दीर्घकालीन समस्या. ती म्हणजे एक अशी हानिकारक सवय लागते जी पुढे जाऊन मोडणं खूप खूप कठीण होऊन बसतं. मग नक्की होतं काय स्क्रीन लावून जेवताना? तर बाळाचा मेंदू आहे ना, त्या कार्टूनच्या रंगीबेरंगी वेगवान दुनियेत इतका हरवून जातो की जेवणाकडे त्याचं लक्षच नसतं. आणि मग काय होतं? त्याला जेवणाची चव कळत नाही, स्वतःच्या हाताने खावंसं वाटत नाही आणि हळूहळू ते जेवण्यासाठी पूर्णपणे स्क्रीनवर अवलंबून राहायला लागतं. या सगळ्या प्रक्रियेत ना एक खूप महत्वाची गोष्ट हरवून जाते. ती म्हणजे माइंडफुल ईटिंग. म्हणजे काय? तर जेवणाचा सजगतेने अनुभव घेणं. म्हणजे बाळाचं जे नातं आहे, भूक लागणं, अन्नाची चव समजणं आणि पोट भरल्यावर थांबणं, हे जे शरीराचे नैसर्गिक सिग्नल्स आहेत त्यांच्याशी असलेलं नातं पूर्णपणे तुटून जातं. ते फक्त मशीनसारखं घास गिळत राहतं. तर आता बघूया की ही सवय लागते कशी, आणि एक गोष्ट इथे अगदी स्पष्ट करूया. यात मुलाची काहीही चूक नसते. ही एक प्रक्रिया आहे जी नकळतपणे आपल्या सगळ्यांकडून घडत जाते. पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे सवय. एकदा का जेवणाच्या वेळेला कार्टून बघायची सवय लागली की मेंदू जेवण आणि स्क्रीन यांना एकत्र जोडून टाकतो. मेंदूसाठी एक समीकरणच बनून जातं, जेवण इज इक्वल टू कार्टून. म्हणजे जेवणासारखं थोडं कमी इंटरेस्टिंग काम करताना कार्टून बघण्याचं एक रिवॉर्ड मिळते आणि मग ही सवय अगदी खोलवर रुजते. दुसरं कारण तर अगदीच सोपं आहे. तुम्हीच विचार करा. एका बाजूला आहे कार्टून, एकदम फास्ट, रंगीबेरंगी, थ्रिलिंग, आणि दुसऱ्या बाजूला आहे साधं आपलं जेवण. आता बाळाचा मेंदू काय निवडणार? साहजिकच जी गोष्ट जास्त इंटरेस्टिंग आहे, जास्त उत्तेजित करणारी आहे, तिकडेच तो ओढला जाणार. त्यामुळे यात बाळाची काही चूक नाहीये. आणि तिसरं कारण, खरंच सांगायचं तर आपला म्हणजे पालकांचा शॉर्टकट आहे. कधी कामाची गडबड असते, कधी बाळ जेवत नाही म्हणून काळजी वाटते आणि आपणच पटकन म्हणून टाकतो, चल पटकन खाऊन घे, मी कार्टून लावते. आणि मग हेच चक्र सुरू राहतं, ज्यामुळे ही सवय आणखीनच पक्की होते. आता हा जो शॉर्टकट आहे ना, याचे काही छुपे धोके सुद्धा आहेत आणि त्याचे जे लाँग टर्म परिणाम आहेत ते खूप गंभीर असू शकतात. चला, ते धोके कोणते आहेत ते बघूया, म्हणजे आपण वेळीच सावध होऊ शकतो. पहिला धोका आहे खाण्याच्या प्रमाणावर. आता सगळं लक्ष जर स्क्रीनकडे असेल तर पोट भरल्याचा सिग्नल मेंदूपर्यंत पोहोचतच नाही. मग काय होतं? एक तर बाळ गरजेपेक्षा जास्त खातं किंवा कधीकधी खूपच कमी खातं. त्याला कळतच नाही की कधी थांबायचंय. दुसरा धोका थेट पोटाशी संबंधित आहे, म्हणजे पचनाच्या समस्या. लक्ष दुसरीकडे असल्यामुळे बाळ अन्न नीट चावतच नाही, पटापट फक्त गिळतं, आणि यामुळे मग पुढे जाऊन अपचन, गॅसेस किंवा पोटाचे दुसरे त्रास सुरू होऊ शकतात. तिसरा धोका तर खूपच मोठा आहे, आणि तो म्हणजे स्क्रीनचं व्यसन. जी सवय फक्त जेवणापुरती सुरू झालेली असते ती हळूहळू पसरत जाते. मग झोपताना मोबाईल लागतो, बाहेर जाताना मोबाईल हवाच, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्क्रीनची गरज भासू लागते. आणि चौथा धोका, जो कदाचित सगळ्यात गंभीर आहे, तो आहे मेंदूच्या विकासावर होणारा परिणाम.
म्हणजे मुलांचं लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतात, त्यांच्या बोलण्यावरही परिणाम होऊ शकतो. अनेक रिसर्च हेच सांगतात की अशा सवयींचा थेट परिणाम बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटवर होतो. ओके, मला माहिती आहे. हे सगळं ऐकून थोडी काळजी वाटणं अगदी साहजिक आहे. पण घाबरून जाऊ नका. सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की अजूनही वेळ गेलेली नाही. आता बदलाची वेळ आली आहे आणि योग्य माहितीच्या आधारे आपण हे नक्कीच बदलू शकतो. एक गोष्ट सगळ्या आईबाबांनी लक्षात ठेवायची आहे, आपण काही चुकीचं करत नाहीये. आपण फक्त एक सोपा उपाय निवडतोय. त्यामुळे प्लीज स्वतःला दोष देऊ नका. त्याऐवजी आता यावर उपाय काय यावर लक्ष केंद्रित करूया. पण आता एक गोष्ट मात्र नक्की आहे. आपल्या मुलांच्या चांगल्या शारीरिक आणि मानसिक भविष्यासाठी ही सवय बदलणं खूप खूप गरजेचं आहे. याला एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट समजा, जी त्यांच्या संपूर्ण आयुष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तर मग प्रश्न येतो की ही सवय मोडायची कशी? अजिबात चिंता करू नका, कारण पुढच्या भागात आपण फक्त आणि फक्त उपायांबद्दल बोलणार आहोत. जेवताना कार्टून स्टेप बाय स्टेप कसं बंद करायचं, मुलांना नैसर्गिकरित्या जेवायला कसं प्रोत्साहन द्यायचं आणि असे अनेक प्रॅक्टिकल उपाय जे तुम्ही लगेच वापरायला सुरुवात करू शकता. आज आपण जेवणाच्या वेळेला स्क्रीन फ्री कसं बनवायचं याच्या काही सोप्या आणि प्रॅक्टिकल युक्त्या पाहूया. मला माहिती आहे, बऱ्याच घरांमध्ये हे चित्र अगदी रोजचंच आहे. बाळ काही केल्या एक घास घ्यायला तयार नसतं आणि मग त्याला जेवू घालण्यासाठी नाईलाजाने मोबाईल किंवा टीव्ही लावावाच लागतो. ही खूपच कॉमन, पण खरं सांगायचं तर खूप हताश करणारी परिस्थिती आहे, नाही का? तर मग या समस्येवर आपल्याकडे अशी कोणती जादूची काढणी नाहीये की जी फिरवली आणि सगळं ठीक झालं. पण हो, एक स्मार्ट आणि विचारपूर्वक तयार केलेली प्रक्रिया नक्कीच आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहितीये? ही प्रक्रिया कोणीही अगदी सहजपणे वापरू शकतं. त्यामुळे चला आपण अजिबात घाई न करता ही सोपी प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. चला तर मग बदलाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकूया. या पहिल्या भागात आपण अशा काही नवीन सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या जेवणाच्या वेळेचं चित्र पूर्णपणे पालटून टाकतील. बघा, या भागाची रचना आपण 3 सोप्या पायऱ्यांमध्ये केली आहे. सगळ्यात आधी आपण स्क्रीन टाईम एकदम बंद न करता तो हळूहळू कसा कमी करायचा ते पाहू. त्यानंतर जेवणासाठी एक शांत आणि निश्चित अशी एक रुटीन तयार करू. आणि शेवटी स्क्रीनची जागा घेण्यासाठी कोणत्या मनोरंजक गोष्टी आहेत तेही बघू. ओके, चला तर मग पहिली पायरी थोडी सविस्तर पाहूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अचानकपणे आजपासून कार्टून बंद असं काही जाहीर करू नका. कारण काय होतं, लहान मुलांना असे अचानक होणारे बदल अजिबात आवडत नाहीत आणि मग ते जास्तच हट्ट करायला लागतात. त्याऐवजी हा बदल हळूहळू करा. म्हणजे पूर्ण व्हिडिओ दाखवण्याऐवजी लहान क्लिप्स दाखवा. दररोज दाखवत असाल तर एक दिवस आड करून बघा. हा जो सावकाश केलेला बदल आहे ना, तो बाळाला नवीन सवयीसाठी तयार करतो आणि त्यामुळे तो जास्त प्रभावी ठरतो. आपली दुसरी पायरी आहे एक निश्चित दिनचर्या तयार करणे. रोज एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी जेवायला बसल्याने बाळाच्या मेंदूला एक सिग्नल मिळतो की अच्छा, आता जेवणाची वेळ झाली आहे. यासाठी टीव्ही आणि मोबाईल पूर्णपणे बंद करून एक शांत वातावरण तयार करा. यामुळे होईल काय की बाळाचं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त जेवणावर राहील. आणि आता तिसरी आणि सगळ्यात मजेशीर पायरी. आता स्क्रीनची जागा आपल्याला घ्यायची आहे. बाळाला एखादी छानशी गोष्ट सांगा, वेगवेगळे मजेदार चेहरे करून त्याला हसवा, किंवा आपला तो जुना पण एकदम यशस्वी खेळ आठवतोय का? हा घास काऊचा, हा घास चिवचा, किंवा एक घास विमानाचा, तो खेळून बघा. या सगळ्या मागचा जो मूळ विचार आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. सहभाग द्या, विचलन नाही. आपला उद्देश बाळाचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे वळवणे हा नाहीये, तर त्याला जेवणाच्या प्रक्रियेत प्रेमाने सामील करून घेणे हा आहे. आणि हीच गोष्ट तुमच्या दोघांमधलं भावनिक नातं अधिक घट्ट करेल. चला, आता आपण दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. या टप्प्यात आपण बाळाला त्याच्या नैसर्गिक भुकेची जाणीव कशी करून द्यायची आणि त्याला जेवणाचा आनंद कसा घेऊ द्यायचा यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. या भागातही 3 सोप्या पायऱ्या आहेत ज्या बाळाला स्वतंत्र बनवण्यावर आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्यावर भर देतात. आपण त्याला स्वतःच्या हाताने खायला शिकवणार आहोत, कुटुंबासोबत जेवणाचं महत्त्व पटवून देणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या भुकेचा आदर करणार आहोत. हो, ही गोष्ट पालकांनी लक्षात ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. जेव्हा बाळ स्वतःच्या हाताने खायला शिकतं ना, तेव्हा थोडा पसारा होणारच, पण तो पसारा त्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्याची काळजी करू नका. मग बाळाला स्वतः जेवायला कसं प्रोत्साहन द्यायचं? तर त्याला फिंगर फूड्स द्या. म्हणजे असे लहान, मऊ पदार्थ जे ते सहज उचलून खाऊ शकतील. चमच्याने खाण्याचा सराव करू द्या.
यामुळे त्याचा आत्मविश्वास तर वाढेलच, पण त्याच्या हातांच्या बोटांचा विकासही चांगला होईल. पुढची पायरी तर खूपच सुंदर आहे. कुटुंबासोबत एकत्र जीवन. एक गोष्ट लक्षात ठेवा, बाळं नेहमी आपलं अनुकरण करूनच शिकतात. जेव्हा ते आपल्याला आनंदाने जेवताना पाहतील तेव्हा तेही तसंच करायला शिकतील. आणि यातून मिळणारा एकत्र घालवलेला वेळ तो तर कुटुंबातील नातं अधिकच घट्ट करतो. आणि या भागातील शेवटची पण कदाचित सर्वात महत्त्वाची पायरी, बाळाच्या भुकेचा आदर करा. त्याच्यावर विश्वास ठेवा. जेव्हा त्याला खरोखर भूक लागेल तेव्हा ते नक्की खाईल. जर आपण जबरदस्ती केली तर जेवण ही त्याला एक शिक्षा वाटू लागेल आणि आपल्याला ते नक्कीच नकोय. आपण आतापर्यंत अनेक युक्त्या पाहिल्या, पण या सगळ्याला एकत्र बांधून ठेवणारी एकच गुरुकिल्ली आहे, आणि ती म्हणजे आपला संयम आणि आपलं सातत्य. खरा बदल इथेच घडणार आहे. हा कदाचित या संपूर्ण प्रक्रियेतला सर्वात आव्हानात्मक भाग असेल, पण तितकाच महत्त्वाचाही. एक गोष्ट पालकांनी समजून घेणं महत्त्वाचं आहे की या नवीन दिनचर्येमध्ये स्वतःला जुळवून घेण्यासाठी बाळाला साधारणपणे 3 ते 7 दिवस लागू शकतात. त्यामुळे धीर ठेवा आणि लगेचच हार मानू नका. हे नक्की आहे की सुरुवातीला बाळ थोडा विरोध करेल, कदाचित रडेल, चिडचिड करेल, पण घाबरून जाऊ नका. हे अगदी सामान्य आहे. आपला संयम आणि प्रेम पाहून ते हळूहळू पण निश्चितपणे या नवीन आणि चांगल्या सवयीला आपलंसं करेल. आत्तापर्यंत आपण आज काय करायचं याबद्दल बोललो, पण आता थोडं भविष्यात डोकावून पाहूया आणि या सगळ्या प्रयत्नांचं फळ किती गोड आहे ते समजून घेऊया. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आजचा हा जो थोडासा संघर्ष आहे ना, तो तुमच्या बाळाला आयुष्यभरासाठी निरोगी खाण्याच्या सवयींची एक अनमोल देणगी देणार आहे. आणि मला सांगा, यापेक्षा मोठं आणि सुंदर फळ आपल्या प्रयत्नांना दुसरं काय असू शकतं? तर मग या संपूर्ण चर्चेचा सार काय आहे? सुरुवात करण्यासाठी फक्त एक छोटासा बदल करा. आज जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि आपलं संपूर्ण लक्ष बाळाला द्या. मोबाईलच्या स्क्रीनपेक्षा आपल्या चेहऱ्यावरचा आनंद बाळासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. बघा, हा एक छोटासा बदल तुमच्या नात्यात आणि त्याच्या सवयींमध्ये किती मोठे सकारात्मक परिणाम घडून आणेल. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.